आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आता उडू लागलेला आहे। प्रचाराला हळूहळू गती येणार, कारण उमेदवार निश्चिती आता अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे आता प्रत्येक उमेदवारांनी मलाच कशी उमेदवारी मिळणार हे पटवून द्यायला सुरुवात केलेली आहे। प्रत्येकाने ताकदीनं अनेक महिने अनेक वर्षे तयारी केलेली आहे। त्यामुळे प्रत्येकाला विश्वास आहे की आपल्यालाच उमेदवारी मिळणार। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कोल्हापुरातील काही प्रभागातील इच्छुकांचा परिचय करून घेत आहोत। आज आहे प्रभाग क्रमांक 18। दीपाली संदीप पवार जे भाजपच्या वतीनं ओबीसी मधून इच्छुक आहेत। ओबीसी मधूनच लढण्यासाठी अनेक वर्षे त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे अनेक महिने त्यांनी मोठा संपर्क आणि इतर अनेक कामाच्या जोरावर या पद्धतीनं या प्रभागात म्हणजे प्रभाग क्रमांक 18 मध्ये सम्राटनगर असू दे, प्रतिभानगर असू दे, किंवा तो सगळा जो काय सुभाषनगरचा काही पट्टा आहे, साळुंके पार्कचा काही भाग आहे, या सगळ्या अगदी जागृतीनगर पायमल वसाहत पासून सगळा हा परिसर आहे। या सगळ्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अतिशय चांगला कार्यकर्ता, सच्चा समाजसेवक, सच्चा कार्यकर्ता, निस्वार्थी कार्यकर्ता, अडचणीत सगळ्यांना मदत करणारा कार्यकर्ता म्हणून ज्याची ओळख आहे त्या संदीप पवार। दीपाली संदीप पवार ही आता या भाजपच्या वतीने इच्छुक आहेत। म्हणजे निवडणूक आली आणि काम सुरू केलं असं नाही, तर गेल्या जवळजवळ 15-20 वर्षापासून समाजसेवेचं काम करणारा संदीप पवार हा या भागातला सगळ्यांचा लाडका कार्यकर्ता। अगदी ज्येष्ठांपासून ते महिलांच्या पर्यंत, युवकांच्या पर्यंत सगळ्यांच्या सोबत राहणारा, सगळ्यांच्या सोबत काम करणारा, हा तळागाळात राबणारा हा कार्यकर्ता आहे। विधानसभा निवडणूक असू दे, लोकसभा निवडणूक असू दे, आपल्या पक्षाला, आपल्या उमेदवाराला, आपल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मताधिक्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणारा हा कार्यकर्ता। म्हणजे काम सगळ्या क्षेत्रातला आहे। महिलांसाठी विरंगुळा केंद्राला कंपाऊंड असू दे, रस्ते असू दे, गटर्स असू दे, आरोग्य शिबिर असू दे, रक्तदान शिबिर असू दे, प्रत्येक कामात त्यांची आघाडी आहे। कोणती सत्ता नसताना किंवा पद नसताना सुद्धा खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्याकडून प्रयत्न करून मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आपल्या भागात आणलेला आहे। 2005 पासून भाजपचं काम करणारा हा कार्यकर्ता, अनेकांच्या विजयात त्यांचा वाटा निश्चितपणे आहे। आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणून त्यांचा या भागात परिचय आहे। सर्वसामान्यांशी नाळ असलेला हा कार्यकर्ता आहे। सर्वसामान्यांचं कायम हित बघणारा, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा आणि मदत करणारा हा संदीप पवार हा कार्यकर्ता। यांच्या पत्नी दीपाली पवार सध्या इच्छुक आहेत। अगदी महिलांच्या त्यांची प्रतिमा अतिशय चांगली आहे। सर्वांशी मिळून मिसळून वागणारी हे व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे त्यांनाही या प्रभागात मानणारा मोठा वर्ग आहे। अनेक मंडळांचा पाठिंबा आहे, ज्येष्ठांचा पाठिंबा आहे, महिलांचा पाठिंबा आहे। कारण आपल्यातलाच वाटणारा एक कार्यकर्ता म्हणून संदीप पवार आणि दीपाली पवार यांचं नाव आहे। जे पक्षानं जी जबाबदारी संदीप पवार यांच्यावर दिली ती जबाबदारी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे। पक्ष या भागात मजबूत करण्यात संदीप पवार आणि दीपाली पवार यांचा सिंहाचा वाटा आहे। यापूर्वी अनेकांना निवडून आणण्यात त्यांचा वाटा होता। आता ते स्वतः गेले अनेक वर्षे राबत आहेत। रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे। आरोग्य शिबिर त्यांनी घेतलेलं आहे। भाजप किंवा सरकारी ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना जनतेपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी संदीप पवार हे अतिशय प्रामाणिकपणे अनेक वर्षे राबत आहेत, काम करत आहेत। त्यामुळेच आपला वाटणारा, मनापासून राबणारा हा कार्यकर्ता असल्यामुळं सगळ्यांचा पाठिंबा या भागात संदीप पवार यांना आहे। दीपाली पवार ह्या ओबीसी महिला प्रवर्गातून लढण्यासाठी गेले अनेक वर्षे, अनेक महिने तयारी करत आहेत। त्यामुळे त्यांचाही संपर्क अतिशय चांगला आहे। सगळ्यात महत्त्वाचं काम कोरोना काळात
अतिशय चांगलं काम संदीप पवार यांनी केलेलं आहे. म्हणजे कोरोना काळात सगळ्यांना मदतीची गरज होती, अशा काळात त्यांनी मदत केली. महापुराच्या काळात पाण्याची अडचण होती, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात पाणी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांशी नाळ जुळालेला हा कार्यकर्ता आहे. भाजपला हा मतदारसंघ अतिशय अनुकूल आहे, कारण संदीप पवार यांनी गेल्या काही वर्षात भाजपची ताकद इथं वाढवलेली आहे आणि याच भाजपच्या ताकदीवर दीपाली संदीप पवार यांनी भाजपकडे उमेदवारी मागितलेली आहे. कारण काम केलेलं आहे, कामाचं फळ मिळावं, उमेदवारी मिळावी ही त्यांची अपेक्षा चुकीची नाही. कारण अनेक वर्षे पक्षाचं अतिशय प्रामाणिकपणे काम केल्यानंतर आता उमेदवारी हा त्यांचा हक्क आहे आणि याच हक्कापोटी त्यांनी ही उमेदवारी मागितलेली आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपला मजबूत करण्याचं काम संदीप पवार यांनी केलेलं आहे, म्हणून तर त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. त्यामुळे आता प्रचार लवकरच सुरू होईल. तसा संदीप पवार यांचा प्रचार त्यांचं कामच बोलतंय, कारण अनेक वर्षी त्यांनी काम केलेलं आहे. ते कामच त्यांना विजयापर्यंत निश्चितपणे नेणार आहे. त्यामुळे आता संदीप पवार, दीपाली पवार यांची घोडदौड या प्रभाग क्रमांक 18 मध्ये कायम राहील. पाहूया पुढे काय होतंय. अशाच काही उमेदवारांचा परिचय, राजकीय बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.